राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ही मोठी घोषणा केलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा झालेली आहे। राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे। आताच विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे। राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ही मोठी घोषणा केलेली आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली होती। आपण लवकरच विधानसभेमध्ये ही घोषणा करू असं सांगण्यात आलेलं होतं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे। शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ही मोठी घोषणा केलेली आहे। तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, राम सुतार शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी विधानसभेमध्ये ही मोठी घोषणा केली आहे। तर काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की आपण विधानसभेमध्ये या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा करू आणि आता शिल्पकार राम सुतार यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील घोषणा विधानसभेमध्ये केलेली आहे। त्याची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, शिल्पकार राम सुतार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। मालवणमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे त्याचे शिल्पकार देखील राम सुतारच आहेत आणि याच राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे। त्यामुळे ही सर्वात आनंदाची बातमी अशी आहे की शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे। लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील ते उभारणार आहेत आणि त्या पुतळ्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्यांनी उभारलेला होता तेच म्हणजे शिल्पकार राम सुतार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालाय। मुख्यमंत्र्यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे। लवकरच राम सुतार हे शिवाजी महाराजांचा देखील पुतळा उभारणार आहेत आणि मालवणमध्ये या पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्यांनी उभारलेला होता या शिल्पकार राम सुतार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। विधानसभेत ही घोषणा झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शिल्पकार राम सुतार यांनी अनेक मोठमोठ्या मूर्ती घडवलेल्या आहेत आणि याच शिल्पकार राम सुतार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे। या पुरस्काराची घोषणा काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। विधानसभेमध्ये ही घोषणा झालेली आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, राम सुतार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि तर रामवंजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत आणि त्यांच्या नावावर जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचाही विक्रम आहे। एक निवेदन महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो। या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये 25 लाख, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे। दिनांक 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे। तर 99 वर्षांचे राम सुतार हे देशातील ख्यातनाम शिल्पकार आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सुप्रसिद्ध पुतळे देखील उभारलेले आहेत। गुजरातमध्ये असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही राम सुतार यांनीच उभारलेला आहे।
त्यामुळे जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा विक्रम शिल्पकार राम वनजी सुतार यांच्याच नावावर आहे। ते 99 वर्षांचे आहेत आणि त्यांचा जन्म हा धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावी झालेला आहे आणि आता त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। मालवणमध्ये जो शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे तो देखील शिल्पकार राम सुतार हेच उभारणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही सर्वात आनंदाची अशी बातमी आहे, कारण शिल्पकार राम सुतार यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर राम सुतार यांनी 1954 ते 1958 या दरम्यानमध्ये अजंठा आणि एलोरा लेण्यांच्या अनेक पुरातन कोरीव कामांचा जीर्णोद्धार करण्याचं देखील काम केलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठे पुतळे देखील उभारलेले आहेत।